नमस्कार, मी ऋषिकरत मित्रांनो, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येणारे संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना असेल किंवा केंद्रस्तरीय इंदिरा गांधी वृद्धकाळ योजना असेल, या योजनेचे जर तुम्ही लाभार्थी असाल, तर तुम्हाला हयातीचा दाखला देणे बंधनकारक आहे. यासाठी 30 सप्टेंबर तुम्हाला या ठिकाणी शेवटची तारीख देण्यात आलेली आहे. पण काही लाभार्थ्यांना ज्यावेळेस हयातीचे प्रमाणपत्र तुम्ही काढताय किंवा त्याची के-वाय-सी करताय, तर तुम्हाला अशा प्रकारचा एक एरर येतोय, बेनिफिशरी इज नॉट फाउंड इन लिस्ट. तर याचं सोल्युशन काय आहे? यावरती काय उपाय आहे? तुम्ही कोणत्या योजनेचे लाभार्थी आहात, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी हे लाईफ सर्टिफिकेट किंवा हयातीचा दाखला या ठिकाणी काढता येईल, याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिलाय. त्यावरती तुम्ही अजूनही जॉइन झाला नसाल तर त्यावरती जॉइन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने हयातीचा दाखला कशा पद्धतीने काढायचा आहे बघूयात. तर मित्रांनो, के-वाय-सी करण्यासाठी हयातीचा दाखला काढण्यासाठी प्ले स्टोअर ॲप्लिकेशनला यायचंय. 2 ॲप्स डाउनलोड करायचे. सर्चवरती क्लिक करा. आधार फेस आर-डी सर्व्हिस म्हणून एक ॲप्लिकेशन आहे. त्या ॲप्लिकेशन एक तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. फक्त डाउनलोड करायचं, ओपन करायची गरज नाही. परत सर्चवरती यायचं आणि दुसरं बेनिफिशरी सत्यापन ॲप्स, या अशा प्रकारचे ॲप्स आहे. हे ॲप्स तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. दोन्ही ॲप्स तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी बघा, मी हे ॲप्स माझ्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करतो. ओपन करा. ओपन केल्यानंतर आता सर्वप्रथम तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायची, तर मी इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करायची. तुम्हाला जी करायची ती करू शकता. प्रोसीड फॉर डिव्हाइस रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा. आता या ठिकाणी कोणी के-वाय-सी करत आहे, तर त्याचा आधार नंबर, मोबाईल नंबर आणि रजिस्टरवरती क्लिक करा. आता माझं समजा CSC VLE आहे, तर माझं मी या ठिकाणी आधार नंबर टाकतो, मोबाईल नंबर टाकतो आणि रजिस्टरवरती क्लिक करतो. जर तुम्ही कोणाचीही के-वाय-सी करून देत असाल, तर तुम्ही स्वतःची डिटेल्स सुद्धा या ठिकाणी भरू शकता. तर मी माझी या ठिकाणी डिटेल्स भरतो आणि सबमिट करतो. आता या ठिकाणी बघा, डिव्हाइस रजिस्ट्रेशनमध्ये इंटर ए नेम. आता आपलं जसं नाव आहे आधार नंबरवर, तसं नाव टाकायचं आहे. एक कन्सर्ट दिलाय UDIDचा. सेल्फ अँड सिलेक्ट ऑपरेटर टाइप सेल्फ करायचं आहे. खाली UDIचं कन्सर्ट आहे, त्याला क्लिक करायचं आणि स्कॅन करायचं आहे. इथे फेस कॅप्चर हा ऑप्शन आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचं या ठिकाणी डोळे चालू बंद करा आणि रजिस्ट्रेशन करून घ्या. आता या ठिकाणी काय करायचंय, स्कीम निवडायच्या. स्कीम कशा निवडायच्या, तर सर्वप्रथम महाराष्ट्र शासन निवडा, सोशल पेन्शन, नंतर बेनिफिशरी व्हेरिफिकेशन. आता ज्या लाभार्थ्याची तुम्हाला हयातीचा दाखला किंवा के-वाय-सी करायची किंवा ज्या व्यक्तीची करायची, त्या व्यक्तीचा आधार नंबर, मोबाईल नंबर एक कन्सर्टला टिक करायचं आणि सबमिट करा. त्यांचा जो मोबाईल नंबर दिलाय त्यावरती ओ-टी-पी जाईल. तो ओ-टी-पी या ठिकाणी टाकायचा आणि सबमिट करायचं. बघा, बेनिफिशरी इज नॉट रजिस्टर विथ धिस स्कीम. आता या ठिकाणी लाभार्थ्याला पगार तर सुरू आहे. या ठिकाणी लाभार्थी तर आहे, पण या ठिकाणी नाव नाही. एक्झिट करा, बॅक या आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये चेक करायचं आहे तुम्हाला. परत सेंट्रल गव्हर्नमेंट या ठिकाणी दिसते, सिलेक्ट करा आणि नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्राम NSAP यावरती 3 नंबरचा जो पर्याय आहे NSAP, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. परत बेनिफिशरी व्हेरिफिकेशनवरती क्लिक करा. लाभार्थ्याचा, त्या व्यक्तीचा परत आधार नंबर टाका, मोबाईल नंबर टाका, कन्सर्ट दिलंय ते टाकायचं आणि क्लिक करायचं आणि सबमिट करायचं आहे. सर्व माहिती मी भरून घेतो आणि सबमिट करतो. लाभार्थ्याच्या मोबाईलवरती ओ-टी-पी जाईल, परत तो ओ-टी-पी टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर बघू शकता, महाराष्ट्र शासनाच्या जी यादी आहे त्यात तर नव्हतं, पण सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आहे. तर या ठिकाणी कन्सर्टला टिक करायचं आणि स्कॅन करायचं, म्हणजे हा व्यक्ती सेंट्रल गव्हर्नमेंटचा या ठिकाणी यांना पगार किंवा या ठिकाणी लाभार्थी आहे. तर या ठिकाणी डोळे चालू बंद करायचे आहेत लाभार्थ्याचे. या प्रकारे तुम्ही ही के-वाय-सी करायची. डोळे चालू बंद केल्यानंतर स्कॅन होईल आणि अशा पद्धतीने या व्यक्तीची के-वाय-सी